येरू तो बघा तो पडलाय अहो. वाह तयार. आणि गार्डनची मालकीन. पाणी बघा किती निघालंय. तर यात काय अजून कमी आहे का? मम्मी काय करायला ग हे? 2 मध्ये नाही होत. सो हॅलो गाईज, वेलकम, गुड आफ्टरनून अँड कसं काय तर गाईज आज आम्ही एक प्लॅन केले काय तर बनवायचं युनिक, त्यासाठी रेडी झाले आणि तुम्हाला सगळं दाखवणार आहे आम्ही काय काय बनवणार आहे. आज ना आम्ही टेरेस गार्डनचा पुरेपूर फायदा करून घेणार आहे. कारण टेरेस गार्डन वर ना आम्ही रोज येणं जाणं करतो, आम्हाला कोबी दिसते. मग आम्ही ठरवलं की चला मस्तपैकी व्हेज मंचुरियन बनवूया, कोबी म्हणजे कोबी मंचुरियन बनवूया. श्रावण चालू आहे ना, त्यामुळे मग काय खाता येत नाही, त्यामुळे म्हणलं मग घरीच मस्तपैकी बनवूया. तर समजलं असेल तुम्हाला गाईज, आज आम्ही बनवणार आहे कोबी मंचुरियन घरातलं. सो घरातल्याच कोबीचं. चला आता कोबी तोडूया पहिले. बापरे, मिरच्या किती आल्यात. मिरच्या लय भरल्यात. आता हे ग्रीन ग्रीन दिसत नाही पण बघा लय हे बघा इथं आल्यात काय मोठ्या, आणि बघा इकडे पण आहे मिरच्या बघा किती आल्या. फायनली कोबी मंचुरियन साठी आम्ही कोबी काढून घेणार आहे. अरे बारीकच आहेत की. हे की 1 2 3 4 दोनच करायचं. 5 नाही हो, 2 मध्ये नाही होत. त्यांना छोटे छोटे टाकायचे हो, मोठे नाही टाकायचे. मग 3 घेऊन जातो मोठे मोठे, लय आहे की नाही. 1 2 3. तर चला गाईज आता आम्ही काढतो कोबी. तर असे कोबी 7-8 आल्यात, त्यातले आम्ही 3 घेणार आहे. 3चं बनवणार आहे. हे पानाचा पण उपयोग होणार आहे. चांगलं वाला पान ठेव, आपल्याला उपयोग येईल. माईक हॅलो, आप क्या बोलना चाहते हैं? हे विदाउट औषधाचं कोबी आहे. तो बघा तो पडलाय अहो, तो तिथला. जा, घेऊन ये. हे जरी बनत असेल की भाजी ह्या पानाची. हा बस 3 बास होते ते आपल्याला. बस होते. हो, आम्ही फर्स्ट टाइम करतोय ना, त्यामुळे 3च कोबीचं करणार आहे. मग परफेक्ट जर झालं मग अजून कोबी काढून मग नंतर परत आम्ही करणार, म्हणून आता एवढंच ट्राय करून बघूया. आता काय घेणार आहेस तू? कोथिंबीर कोथिंबीर काढली आणि मम्मीने. पात. कोथिंबीर मम्मीने इथे काढून ठेवल्या. ठेवते आरस. उकळून घेऊ. मिरची भरले, टमाटर भरले. मग काय इथं लाल झाले. इकडे बघा ही झेंडूची फुलं बघा. काय म्हणलीस काय म्हणलीस? पेरू लागायचं. येरू खालचं बोर्ड हाल देऊ ना. असं एवढं घेऊ का इथनं? कॅमेरामॅन फोकस पीछे. मम्मी काय करायला ग हे? तर हे आता सगळी तयारी करून घेतलं मम्मी ना. हे बघा मिरची वगैरे ठेवले आता. आणि आता मम्मी बनवा लागल्या शेजवान चटणी. आणि याची आता शेजवान चटणी कशी बनणार तुम्हाला दाखवतो झाल्यावर. आता या भाज्यांना ना स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण धूळ वगैरे असते बाकी औषध तर नाहीये. नाहीये. आणि कसं यावर आई राख वगैरे टाकतात ना, म्हणजे तुम्ही बघताय ना आईच्या ब्लॉग मध्ये आई कसं करतात, तर त्यामुळे ना हे स्वच्छ धुवून घेतो आम्ही आणि मगच यूज करतो. राखमुळे तर टिकते, औषध लागत नाही. चला आता कोबी ना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता याला आपण मस्तपैकी बारीक चॉपिंग करणार आहे. तर चॉपिंग तुम्ही चाकूने पण करू शकताय. मी ना याने करणार आहे, ज्याने आपण गाजर वगैरे किसतो किंवा खोबरं वगैरे किसतो ना त्याने, कारण मग लगेच होईल ना. चाकूनी जर चिरत बसलं तर लय वेळ जाईल, म्हणून मग मी ह्याने करणार. आप थोड़ा सा मैं ट्राय करता हूँ. हे मोठे मोठे जे राहिलेले आहे ना, हा. हे शेवटी आपण परत करायचं. यानं जर नाही झालं तर चाकूने करायचं. आता लागणार आहे 3 मिरच्या. तर मी ती मिरची घ्यायला जातो. गार्डनची मालकीन. बापरे, तू काढलीस? हे बघा, तर 3 मिरच्या लागणार होत्या आणि मम्मीनं सगळं काढून ठेवले. होय, हे मोठे मिरची आहे ना. तर 3 मिरच्या घेतल्यात गाईस, मम्मीने काढून ठेवल्या. मी म्हटलं झाडाची काढायला लागेल. टमाटर कितने घालो? लाल झाल्यात की पूर्ण. लाल टमाटर, वांगी, तुम्ही बघितलं मगाशी टेरेस गार्डन वरून कोबी तोडून आणली, मग त्यानंतर स्वच्छ धुतली, त्याची पानं वगैरे स्वच्छ धुवून ठेवली, कारण त्या पानाचा पण आम्ही वापर करणार आहे. त्यानंतर मस्तपैकी त्याला ग्रेट करून घेतलं आणि आता या कोबीचं सगळं पाणी असं काढून पिळून ड्राय करायचं आहे आणि यात ठेवायचं. या कोबीला पिळून पाणी बघा किती निघालंय कोबीतलं. हे आता वर टेरेस गार्डन वर जाणार आहे पाणी, औषध म्हणून. औषध म्हणून आता आई करतील याचा काहीतरी उपयोग आहे की नाही. ही आपल्या घरची चटणी आहे, होममेड चटणी. हे आहे ब्लॅक पेपर, चवीनुसार नमक. आता मी यात ऍड करते कॉर्नफ्लावर. हा मैदा ना आधी छानून घेतलेला आहे
तर आता यात टाकणार मैदा, बेकिंग सोडा. हे मळून झालंय, प्रॉपर नाही मळलं अजून, पण यात आता आपण टाकणार आहे फूड कलर. हा फूड कलर जलेबीचा कलर आहे. आता आम्ही जे हे फ्राईड नूडल्स असतात ते आम्ही बाहेरचे आणले नाहीत, ते आम्ही घरच्या गव्हाच्या शेवाळ्याचे बनवणार आहे. पहिला बॉईल करणार, त्यानंतर तेलामध्ये तळणार आहे आणि ते त्याच्यासोबत खाणार आहे. त्याच आणि हे तर बघा सकाळी मम्मीला घेतो सोबत. एवढं मेहनतीनं केली. हे बघा guys, काचेच्या भरणीत सकाळीच करून ठेवले शेजवान चटणी मम्मीनं. आता ही शेजवान चटणी इथे आम्ही यूजला घेणार आहे. किती भारी बनवलंय, एकदम सुगंध यायला लागलाय. आणि तुम्हाला जर बाहेरचं खाणं अवॉइड करायचं असेल, म्हणजे फ्राईड नूडल्स, तर तुम्ही घरी बनवू शकता. आपल्या गव्हाच्या शेवळ्या असतात ना, त्या घ्यायच्या, पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं, त्यात आपलं ऑइल टाकायचं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आता ह्या शेवळ्या आहे ना, यात सोडून द्यायच्या. बॉईल केल्या ना, मग त्या काढून घ्यायच्या. मग त्याच्यानंतर ते सुट्ट करायसाठी त्यात तेल ऍड करायचं, सुट्ट करून मग आपण ते तेलात तळायचं. झालं फ्राईड वाह, तयार. आणि कोबी मंचुरियन मध्ये हे महत्वाचं असते की नाही, आपण खातोय की नाही शेजवान चटणी बरोबर, स्टार्टर मध्ये देतात आपल्याला, है ना. चला, किती भारी कढई आहे. तर गाईज आता हे शेवाळ्या सगळ्या झालेल्या आहेत फ्राय करून. हे अशा जे खाता येते शेजवान चटणी बरोबर करून घेतलं. कोबी मंचुरियन. हे बघा पीठ. आता फायनली तो टायमिंग आला. आता मेन मंचुरियन तळायचं सुरू आहे ना. हां, त्याचा आवाज येत नाही ना. आता मम्मी बसल्या खायला. कसं झालं मम्मी? एक नंबर, मजा आला. मस्त. मंचुरियन आणि शेजवान चटणी आज जरा युनिक काय ना. मेन म्हणजे टेरेस गार्डनचं आपल्या, त्याच्यामुळे मजा आली. आणि इथं बसल्यात पप्पा. भारी काय टेरेस गार्डनचा फायदा झाला की नाही. चला, तर आपलं मंचुरियन तयार आहे बघा. सुंदर असं एकदम टेस्टी गाईज, एकदम यमी आणि एकदम स्वच्छ. मंचुरियन बनवायला ना अर्धा तास लागते आणि स्वच्छ मंचुरियन बनवायला 3 तास लागते. आणि हे सगळं आपलं होममेड आहे. घरचीच कोबी, काय होतं, घरचेच ते फ्राय नूडल्स केलेले गव्हाचे ते पण. आणि ही कांद्याची पात, शेजवान चटणी पण घरीच बनवली आहे आईने. आणि याचा जर फुल ब्लॉग बघायचा असेल तर शकुंतला भंगा युट्यूब चॅनलवर बघा. तर शेजवान चटणी आणि एकदम सेम टू सेम. आणि महत्वाचं काय माहित आहे, आजचं हे जे कोबी मंचुरियन आपण बनवलेलं आहे ना, हे फक्त आईच्या शेजवान चटणीमुळेच पॉसिबल झालेलं आहे. जर शेजवान चटणी नसती तर चवच नसती. तर एवढी भारी झाली. तरी आम्ही यात ते ऑरोगॅनो, ते काय सॉस ते असते ना, ते काहीच वापरलेलं नाहीये. हे फक्त सगळं आम्ही घरी बनवलेलं आहे. हा, तर सॉस आता उद्या बनवणार आहे मम्मी. सो ही एवढं भारी झाली गाईस, टेस्टी एवढं भारी. चटणी पण एक नंबर झाली. एकच नंबर. शेजवान चटणी करताना तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना मी कसं केलं, काय केलं ते. तर यात काय अजून कमी आहे का, म्हणजे अजून हे टाकलं असतं तर अजून टेस्टी झालं असतं, ते पण आम्हाला सांगा कमेंट मध्ये. आणि कोबी आम्ही 2 घेतली होती पहिला, पण नंतर वाढवली 4 है ना. 4 कोबीचं बनवलं. हा, 4 कोबीचं बनवलेलं, मग एक्स्ट्रा अजून घेतली म्हणजे 5 कोबीचं बनवलं. हा, एकदम टेस्टी. या खायला. जशी दिसायला दिसते ना तशीच खायला पण एकदम टेस्टी आहे. या तुम्ही पण खायला. आणि तुम्ही पण असंच आमच्यासारखं फूडी असाल तर तुम्ही पण असंच मस्त घरी बनवून खा, होममेड. आणि बाहेर कुठं जर गेलो तर आपल्याला 120 काय ते त्या प्लेटनुसार मिळतंय ना, 80 रुपये हाफ. मन भरून खाता येत नाही. आणि मन भरून खाता पण येत नाही. घरी तेव्हा मन भरून घरच्या खाता. घरी मन भरून खाता येते, जेवढं पाहिजे तेवढं. आणि आम्हाला हे मंचुरियन ना ड्राय खायचं होतं. तुम्हाला जर ग्रेव्ही बनवून खायची असेल तर तुम्ही करू शकता. म्हणजे तेल, कांदा, अजून ते सॉस बेस ते सगळं ऍड करून. आम्हाला नव्हतं खायचं, आम्हाला असं साधं खायचं होतं, ड्राय वालं. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. हा, आणि कसं दिसतंय आणि कसं झालंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आता वाजलेलं आहे 10 आणि आम्ही आज कंटिन्यू आज दिवसभर त्याच कामाला लागलेलो. म्हणजे तशी मम्मीने सकाळी बनवलं ते शेजवान चटणी, तिथून मग आम्ही 4 वाजल्यापासून अनन्या लागली त्या कोबी मंचुरियनसाठी. सो आज एकदम टेस्टी आणि मस्त आमचं एकदम भारी झालं. म्हणजे रोज जेवण करून कंटाळा पण आला होता, जरा काय तर बनवायचं म्हटलं युनिक. तो आम्ही विचार केला कोबी पण आहे आणि कोबी मंचुरियन बनवू. गार्डनवरच होतं ना. हा, त्यामुळं सो तुम्ही बघितला किती भारी झालं होतं. आणि टेस्ट एकच नंबर. जशी दिसत होतं तसं टेस्ट पण भारी झाली. म्हणजे बाहेर थँक्यू सो मच. एवढं स्पायसी
ते खाण्यापेक्षा घरी बनवून खाल्लेलं मस्त ना. आणि गाईज तुम्हाला सांगतो तुम्ही पण जर असं कोबी बिबी असलं तर करून खात जावं, भारी वाटते एकदम, कधी तर वेगळं. आणि आम्हाला कसं जास्त बनवावं लागते, क्वांटिटी हा जास्त आहे आपल्यात, जास्त. माणसं जास्त आहेत ना हा. त्यामुळं. आणि तुम्ही सांगा की अजून काय कमी पडले किंवा हे टाकल्यानंतर अजून टेस्ट आले असेल, जर काय कमी पडलं असेल तर नक्की सांगा. नक्की सांगा. सो गाईज चला आजचा आपण ब्लॉग आपण इथंच एंड करू. स्वतःचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. लव यू गाईज, बाय.